तर रामराम मंडळी, नाव माझं शुभम. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दुसरा पार्ट ब्लॉगचा. तर आत्तासुद्धा आपण देवदर्शनाला चाललो आहे. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया. पहिला पार्ट बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी, तो पहिला बघा. तर स्वामींचं दर्शन करून आता आलेलो आहे सिद्धेश्वरला. तर सिद्धेश्वरच्या शंकराचं दर्शन घेऊया आणि जाऊयात पुढे. तर आज जायचा रस्ता केवढा सुंदर तुम्ही बघू शकता. बाजूला तलाव आहे आणि इथे पूर्ण शेड गेलेला आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी जायला. आणि हे बघा, हे मंदिर श्री, हे बघा एवढं सुंदर आहे. आणि इथे बघा मॅट पण टाकलेले, म्हणजे पाय गरम नको आहे, म्हणजे चटके नको बसायला पायांना. तर चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात आतमध्ये. तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. हे बघा श्री शिव योगी सिद्धेश्वर. आज जाऊन दर्शन घेऊया. गर्दीचं नाही, पटकन दर्शन होईल. तर चला जाऊया फटफट. आणि तिथे पण बघा काहीतरी दिसते किल्ला, खूप सुंदर आहे मंदिर पण. आणि पाय धुवायचा पण, हे बघा डायरेक्ट पाय धुणार. चला जाऊया. मंदिराचं मिनी मॉडेल आहे बघा, केवढं मस्त आहे. आणि हे मंदिर हे बघा, खूप भारी दर्शन होतं आहे कारण की गर्दी काहीच नाही. तर आज दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन देतो मी. चालेल. मस्त दर्शन तर झालं, आरती पण भेटली, खूप भारी वाटलं. तर चला जाऊया आता पंढरपूर. त्याचा परिसर बघा केवढा सुंदर आहे यार, एक नंबर परिसर आहे. तलाव आहे फुल आणि खाली बदका वगैरे. तर आता आलो आहे पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घ्यायला. तर विठ्ठलाचे दर्शन घ्या. कॅमेरा तर बोलतात मोबाईल आणि काहीच अलाउड नाही. बघूयात काय होतंय. तर चला जाऊ. तुम्ही समोर बघू शकता विठ्ठल मंदिर आहे. तर जाऊयात दर्शनाला. काल एकादशी असल्यामुळे गर्दी होती, खूप सारी पब्लिक रिटर्नला चालली होती. तर आज बघूया किती गर्दी आणि काय. पण समोरच मंदिर आहे.
विठ्ठलाचं दर्शन घेऊन झालं आहे. मागे तुम्ही मंदिर बघू शकता आणि गर्दी खूप होती कारण की काल एकादशी होती. तर आज थोडीशी गर्दी कमी, तरी पण आम्ही मुखदर्शनच घेऊन बाहेर पडतो आणि मोबाईल वगैरे सांगितल्याप्रमाणे अलाउड नाही आतमध्ये. तर चला जाऊयात दुसरीकडे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन झालं. आता आलोय शिववाडी. म्हणजे दत्ताचं दर्शन घ्यायचं.